नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महापौर सय्यद इक्बाल, उपमहापौर गणेश देशमुख यांनी सोमवारी आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. परभणीच्या महापौरपदी गुरुवारी निवड झालेले उद्धव सेनेचे नगरसेवक सय्यद इक्बाल आणि उपमहापौर काँग्रेसचे नगरसेवक गणेश देशमुख यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार महापालिकेचे महापौर उपमहापौर कक्षात स्वीकारला. शहराची स्वच्छता सोबतच कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न आणि विविध नागरिक समस्या आगामी काळात सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे महापौर सय्यद इक्बाल यांच्यासह उपमहापौर गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले. महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त नितीन नार्वेकर यांच्यासह नगर सचिव विकास रत्नपारखे आणि सर्व विभाग प्रमुख कर्मचारी यांच्या वतीने नूतन महापौर उपमहापौर आणि सर्व नगरसेवक गटनेते यांचे स्वागत करण्यात आले. महापौर आणि उपमहापौर यांनी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या उपस्थितीत माजी खासदार तुकाराम रेगे, माजी आमदार सुरेश देशमुख, महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, सय्यद कादर, गटनेते दिलीप सिंग ठाकूर, गटनेते गुलमीर खान, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, माजूलाला, नदीम इनामदार, अतुल सरोदे, व्यंकट डहाळे, सुनील देशमुख, सुहास पंडित यांच्यासह उद्धव सेनेचे, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महापालिका प्रशासनाच्या वतीने मुख्य इमारत परिसरात महापौर उपमहापौर यांचे स्वागत करण्यात आले. दोघांनीही त्यांच्या कक्षामध्ये पदभार स्वीकारला आणि शहर विकासाच्या संदर्भात आगामी काळातील भूमिका स्पष्ट केली. पदभार घेतल्यानंतर महापौर यांनी शहरातील महापुरुषांच्या सर्व पुतळ्यांना अभिवादन केले. महापौर पदाचा पदभार घेतला तुम्ही, नेमकी आता पुढील कामांचे काय उद्दिष्ट आहेत? जे रखडलेले काम आहे ते कामं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो. शहरातील कचऱ्याची समस्या आहे, स्ट्रीट लाईटची समस्या आहे. मागेला त्याच अगोदर आम्ही कचऱ्यावर आमचं लक्ष आहे, त्याच्यावर आम्ही लक्ष घालणार. सगळे वाढ आम्ही नीट अँड क्लीन करणार. ते बी आम्ही आमची आता चालू झालेले कामं महापालिकामध्ये येणे अगोदर आम्ही काम सुरू केलेले. सगळ्या ASL बोललो की जे आता येणारी शिवजयंती आहे त्यामध्ये आम्हाला सगळं सिटी नीट अँड क्लीन पाहिजे. कुठल्या विकास कामांना प्राधान्य देणार आहेत? सगळे जे मूलभूत जे महानगरपालिकेमध्ये जे आहे ना, लहानपासून ते वृद्ध लोकांना जे मूलभूत सुविधा महानगरपालिकेपासून आहे ते सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करू. महापौर त्यांना बोललेलं त्यांच्या महापालिकावर त्यांचे जे पैसे पेंडिंग आहे ते आम्ही त्याला व्यवस्थित बोलून त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन आम्ही काम स्टार्ट करणार. शिवसेनेनं मुस्लिम महापौर बसवला म्हणून राज्यभर विरोध होत आहे. आता थोडी काय उत्तर देणार? ते विरोधाला आम्हाला काय उत्तर द्यायचं नाही. आमच्या कामातून आम्ही त्यांना उत्तर देऊ. सगळ्यात जे काम रखडलेले मी अगोदरच म्हटलं, जे काम रखडलेले ते काम आम्ही करणार. दरवेळी आंदोलन आतापर्यंत जे झालं ते झालं. आमचं सर्वात मोठं लक्ष हे कर्मचारीचे पेमेंट आम्हाला कसं करता येईल त्याच्यावर अगोदर आलं. कारण कर्मचारी खुश असल्यावर सगळे कामं होणार. ठीक आहे, ओके. झालेले आहेत. उपमहापौर म्हणून काँग्रेस पार्टीचे आमचे महाविकास आघाडीचे महापौर आणि उपमहापौर आज ऐतिहासिकरित्याने परभणी महानगरपालिकेवर आमची सत्ता स्थापन झालेली आहे. गेल्या 8 दिवसापासून तुम्हाला माहिती प्रत्येक ठिकाणी बॅनर न्यूज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये झालेली आहे. अनेक कारणं असतील. त्यामध्ये बऱ्याच लोकांचं पोट दुखत होतं की मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला तुम्ही कसं काय महापौर केलं. अरे मुस्लिम समाजाचे लोक काही देशात राहत नाहीत का? काही मतदान करत नाहीत का? संविधानिक अधिकार त्यांना नाही का? आणि तुम्ही केलं तर ठीक आणि आम्ही केलं तर वाईट का? म्हणून आमच्या इथे एक उच्च शिक्षित चेहरा M.Com झालेला आहे, M.Tech झालेला आहे आणि कित्येक वर्षापासून शिवसेनेशी जुडलेला हा व्यक्ती आहे. म्हणून सय्यद इक्बाल असेल किंवा आमचे गणेश देशमुख असतील, दोन्ही युवा चेहरा घेण्याचं काम आम्ही या निमित्त या महानगरपालिकेत केलेलं आहे. म्हणून जरी कोणाचं पोट दुखत असलं तरी सर्व समाजाला न्याय देण्याचं काम शिवसेनेनं आजपर्यंत केलं. वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम मिनिस्टर झालेले आहेत आपल्या इथे. साबीर शेख म्हणून क्रीडा मंत्री झालेले आहेत. आणि जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत ते आमच्याबरोबर आहेत. जे राष्ट्रावर प्रेम करणारे मुस्लिम आहेत ते शिवसेनेबरोबर आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला घेऊन जाण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून उबाटा गटातून करण्यात येणार आहे. मागील काही काळामध्ये राज्यातले जे सत्ताधारी आहेत त्यांचा तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे. तुमच्या मतदारसंघातल्या कामांसाठी निधी दिला नाही. त्याचं उदाहरण जर बघितलं तर आपण नाट्यगृहाचं आहे. कशा पद्धतीने आता महापालिकेसाठी तुम्ही विधानसभेमध्ये प्रयत्न करणार आहात? अनेक अडचणी असतील. तुम्ही पाहिलं असेल की महापालिका आता डिफिसिटमध्ये आहे. जवळपास 4 कोटी रुपये मायनसमध्ये महानगरपालिका आहे. पण आम्ही तळागाळात काम करणारे लोक आहेत. ज्या काही मागच्या सरकारमध्ये काही चुका झाल्या असतील ते निश्चित सुधारल्या जातील. महानगरपालिकेचं इन्कम स्त्रोत आम्ही वाढवू
आणि जरी सरकार त्यांचं असलं तरी शेवटी जनता ही महाराष्ट्रातली आहे. आम्ही त्यांच्याकडे जाऊ. शेवटी आम्ही निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की तुम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा संदेश परभणीकरात जनतेने दिलेला आहे. तुम्ही निमूटपणे ऐका आणि विरोधी पक्षाचं व्यवस्थित कामकाज करा. पण ते सुद्धा न करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत कुठं ना कुठं आमच्यामध्ये फाटाफूट पडते का, कुठं कोण हाताला लागतंय का, अशा प्रकारचं त्यांची काय रणनीती होती. पण ते साफ त्याच्यामध्ये फेल झालेले आहेत. आता त्या गोष्टीत मला इतिहासात जायचं नाही. समोर आम्हाला सर्वांना घेऊन, विरोधी पक्षाला घेऊन सुद्धा महानगरपालिका अतिशय स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि एक ज्याला देशामध्ये टॉपची महानगरपालिका करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.